इथेनॉलचं कसं होतं, तो नुसता असा ठेवला ना तर ते ज्वलनशील नाही आहे. तर आता जशा इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागण्याची संख्या ही वाढत राहिली आहे, तशी इथेनॉलच्या गाड्यांना आग लागण्याची शक्यता आहे का? तर तो जेव्हा जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतो, जेव्हा जेव्हा नुसती पाण्याची वाफ असेल किंवा हवेतला दमटपणा असेल, जेव्हा जेव्हा त्यांचा संपर्क येतो तेव्हा तेव्हा इथेनॉल ज्वलनशीलता त्याची उफाळून येते. म्हणून इथेनॉलला खूप दबावाखाली ठेवावं लागतं. आता एकदम गळ्याशी आल्यानंतर, विशेषतः इराण आणि अमेरिका युद्धानंतर मग आपल्याला जाग आली, अरे बापरे, हे आता काय करायचं. पुन्हा एकदा आपण ते नकारात्मक दडपण येतं पेट्रोल डिझेलच्या वापरामुळे, हायड्रोकार्बनच्या वापरामुळे, ते इथेनॉलमुळे कमी होऊ शकतं. हा अत्यंत खोटारडा दावा आहे. की पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकताय 20%, पण अनेकांना कदाचित माहित नसावं की याआधी पिट्रोलमध्ये इथेनॉल साधारण 5%, 10% असं टाकलं जात होतं. तिला चिरण्याआधी एक गोष्ट सांगायला हवी की ज्या ज्या पदार्थामध्ये शर्करा असते, पिष्टमय पदार्थ असं मराठीत त्याला छान शब्द आहे, नवीन पिढीला कदाचित कळला नाही, ज्याच्यामध्ये साखर असते, थोडक्यात सांगितलं, त्या प्रत्येक पदार्थापासून इथेनॉल तयार करता येतं. मग तो बटाटा असेल, रताळ असेल, मका असेल, अगदी तांदूळातनं सुद्धाही होऊ शकते. आणि साखर तर आहेच आहे. प्रत्यक्षात निविदा आल्या त्या 17 बिलियनच्या आल्या. आणि त्याहीपेक्षा या मधल्या कालखंडामध्ये अनेकांनी आपली जी क्षमता असते इथेनॉल निर्मितीची ती एवढी वाढवून ठेवली की या क्षणाला या देशात पाण्यासारखं इथेनॉल तयार होत आहे. कुठल्याही विकसित देशामध्ये जा, पेट्रोल पंपावरती 7-8 पर्याय असतात. E20 आहे, E40 आहे, E50 आहे, E80 आहे, E100 आहे. आणि त्यानुसार इंधनाचे दर आकारले जातात. तर यातला मुद्दा असा की जर 25% इथेनॉल वापरून तुम्ही माझं पेट्रोल आधीच खराब करणार असाल तर किमतीत तरी स्वस्त द्या ना तुम्ही. नमस्कार, तुम्ही लोकसत्ता पाहताय. मुक्त संवाद या आपल्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो. देशभरात आपल्याला माहिती आहे की इथेनॉल मिश्रित पेट्रोल याची चर्चा होते. याआधी पेट्रोलची चर्चा व्हायची, ती किती भाव वाढणार आहे, किती रुपयांनी तो एका रात्रीत वाढला, आणि त्यावरून आंदोलनं व्हायची, अगदी सरकार जातं की काय, अशा सगळ्या परिस्थितीत पेट्रोल डिझेल याची चर्चा याआधी व्हायची. आता पेट्रोलची चर्चा होते ते इथेनॉल त्यात जे मिश्रित केलं गेलंय E20 या नावाने चर्चा होते. 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकलं जात आहे आणि चर्चा सुरू आहे की मायलेज कमी येत आहे, कोणी म्हणतंय की गाडी चालत नाहीये, कोणी म्हणतंय की गाडीचं इंजिन खराब होण्याची शक्यता आहे, आणि अनेक गोष्टींच्या चर्चा होत आहेत. आणि आज मुक्त संवादमध्ये आपण लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर यांच्यासोबत एकूणच इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकल्यानंतर काय काय गोष्टी होऊ शकतात, त्यामागचं अर्थकारण नक्की काय आहे, अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रूड ऑइल जे आपण खरेदी करतो त्याचा फायदा कसा होणार आहे, तोटा कसा होणार आहे, आणि एकूणच इथेनॉल हे परवडणार आहे का, आणि ज्या गाड्या बनवणाऱ्या कंपन्या आहेत इथेनॉल आल्यामुळे त्यांना काही बदल करावे लागणार आहेत का, आणि सगळ्यात मोठी गोष्ट की शेतकरी जे आहेत, जे ऊस उत्पादक आहेत, जे मका उत्पादक आहेत, जे धान्य उत्पादक शेतकरी आहेत, त्यांना याचा खरंच फायदा होणार आहे का. कारण की सरकारकडून असं सांगितलं जात आहे की जवळपास 1.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना या इथेनॉलचा जो काही प्रोजेक्ट आहे त्यानुसार आतापर्यंत मिळालेले आहेत. आणि भविष्यात जर 11,000 कोटी लिटर इथेनॉल जर भारत तयार करणार आहे, जी भारताची गरज आहे, तेव्हा शेतकऱ्यांना किती फायदा होईल आणि एकूणच अर्थकारण कसं असेल. सर, सगळ्यात पहिला प्रश्न, साधारण 2001 पासून या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू झाली आणि आत्ता लोकांना कळतंय की पेट्रोलमध्ये इथेनॉल टाकतात 20%, पण अनेकांना कदाचित माहित नसावं की याआधीही पेट्रोल काही प्रमाणात पेट्रोलमध्ये इथेनॉल साधारण 5%, 10% असं टाकलं जात होतं. नेमकं इथेनॉल आणि पेट्रोल हे कनेक्शन कधीपासून सुरू झालेलं आहे? राम नाईक जेव्हा त्यांच्याकडे धुरा होती पेट्रोलियम खात्याची, तेव्हा हा पहिला मुद्दा चर्चेला आला. आणि तेव्हा जी सरकारने योजना दाखल केली होती, सादर केली होती, ती अशी होती की 5% पासून 25% टप्प्याटप्प्याने आपण इथेनॉल वाढवायचं, पेट्रोलमध्ये मिश्रण करायचं. आणि त्याच्यामागचा हेतू स्तुत्य होता तो असा की जसजसं इथेनॉलचं प्रमाण वाढत जाईल तसतसं पेट्रोलवरचं अवलंबित्व कमी होईल. म्हणजे आपल्याला ते परकीय चलनात घ्यावं लागतं. त्यामुळे आपल्याला म्हणजे जेव्हा 25% वरती पोहोचू तर निदान 25% ते 25%, जर पण आपण आपलं जवळपास 84% पेट्रोल, तू आणि मी आणि अख्खे भारतीय जे वापरतात ते आयात करतो. बरोबर, परदेशातनं आयात करावे लागते. जेव्हा पेट्रोलच्या दरामध्ये $1 वाढ होते, म्हणजे आता आज $85 प्रति बॅरल झालेले आहेत, त्यावेळेला साधारण काही हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च सरकारला करावा लागतो. आपला अर्थसंकल्प सादर केला जातो तेव्हा तो पेट्रोल डिझेलचे दर किती असतील बुवा याचा एक विचार करून केला जातो. आणि आता साधारण 65 ते 70
$30 आसपास प्रति बॅरल दर असतील असा धरून तो केला गेलेला आहे. त्यामुळे तो खर्च वाचावा या हेतूनं याची सुरुवात झाली. पण आपल्याकडे जशा सर्व चांगल्या योजनांचं होतं तसंच या योजनेचं योजनेचं भजं झालं असं जास्त ठरेल. याचं कारण असं की 5% पुढे आपण गेलोच नाही. म्हणजे ते टप्प्याटप्प्याने करावं लागतं. ते का करावं लागतं तेही पण सांगतो मी. कारण 5% घाला 20% काय फरक पडतो असा एक मुद्दा असू शकतो ना. तर ते का करावं लागतं ते एक समजून घ्यावं लागेल. आणि झालं असं की आता एकदम गळ्याशी आल्यानंतर विशेषतः इराण आणि अमेरिका युद्धानंतर मग आपल्याला जाग आली, अरे बापरे आता काय करायचं, पुन्हा एकदा आपण तो निर्णय बासनात पडू नये तो बाहेर काढूया. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि तिथून खरा हा विषयाला तोंड फुटतं की सांगताना सरकार असं सांगतं की पर्यावरणावरचं जे काही नकारात्मक दडपण येतं पेट्रोल डिझेलच्या वापरामुळे, हायड्रोकार्बनच्या वापरामुळे, ते इथेनॉलमुळे कमी होऊ शकतं. हा अत्यंत खोटारडा दावा आहे. सरकारच्या अनेक दाव्यांप्रमाणे हे शुद्ध थाप आहे. ही सरकार आत्ता या निर्णयाची सक्ती करतंय याच्यामध्ये पर्यावरणाचा विचार नाही. सरकारला ती सक्ती का करावी लागते हे कारण आपण लक्षात घ्यायला हवं. 2 वर्षांपूर्वी याच सरकारने, विद्यमान सरकारने हे सांगणं फार महत्वाचं आहे, कारण सर्व पापं आधीपासूनच येतात असं एक मानायची प्रथा अनेकांमध्ये रूढ झालेली आहे. तर या सरकारने निर्णय असा घेतला होता की जे इथेनॉल तयार करू शकतात त्यांना जास्तीत जास्त उत्तेजन द्यायचं. मग त्यासाठी PLI स्कीम वगैरे आणली का तसं नाही, पण त्यांना भांडवली खर्च असेल किंवा त्यांना उत्तेजन द्यायचं थोडक्यात मिळेल त्या मार्गाने. त्यामुळे झालं असं की देशामध्ये प्रचंड प्रमाणावरती इथेनॉल तयार करण्याची क्षमता निर्माण झाली. अनेकांनी आपली गुंतवणूक केली. बरोबर. आता सरकार जेव्हा सांगतं आणि त्याच्यावरती उद्योगपती विश्वास ठेवतात त्याप्रमाणे खर्च होतो आणि त्या खर्चाचं पुढे काय करायचं हा प्रश्न पडतो. तो या बाबतीत अशा अर्थाने पडला की जेव्हा सरकारने निविदा मागवल्या की आता सरकार इथेनॉलचं प्रमाण वाढवणार आहे, तर जे कोणी इथेनॉल उत्पादक आहेत त्यांनी निविदा सादर करा, आपण मोठ्या प्रमाणावरती इथेनॉल खरेदी करणार आहोत. तर आता त्याच्या तपशिलात शिरण्याआधी एक गोष्ट सांगायला हवी की ज्या ज्या पदार्थामध्ये शर्करा असते, पिष्टमय पदार्थ असं मराठीत त्याला छान शब्द आहे, नवीन पिढीला कदाचित कळलं नाही, ज्याच्यामध्ये साखर असते थोडक्यात सांगितलं, त्या प्रत्येक पदार्थापासून इथेनॉल तयार करता येतं. मग तो बटाटा असेल, रताळ असेल, मका असेल, अगदी तांदूळातनं सुद्धाही होऊ शकते आणि साखर तर आहेच आहे. तर ह्याच्यामध्ये झालं असं की उत्पादकांचे 2 गट तयार झाले. एक जे साखर कारखानदार होते, जे पारंपरिक पद्धतीनं इथेनॉल तयार करत होते ते, आणि दुसरा वर्ग जो सरकारच्या उत्तेजनामुळे इथेनॉल निर्मितीमध्ये उतरला तो वर्ग. आता याच्यात फरक काय, तर फरक असा की पारंपरिक अर्थाने पाहायला गेलं तर चला आपण इथेनॉलचा कारखाना काढूया असं कोणी करत नाही. इथेनॉल हे इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर बाय प्रॉडक्ट आहे. बरोबर. म्हणजे त्याला मराठीत आपण लोकसत्तानी शब्द दिलेला आड पैदास आहे. तर मुख्य पैदास वेगळी करायची आहे, पण ती पैदास करता करता जी पैदास होते ती आड पैदास. तर इथेनॉल हे आड पैदास आहे. पण या मधल्या कालखंडात उत्तेजन दिल्यामुळे झालं असं की प्रचंड प्रमाणावर गुंतवणूक आली आणि सरकारने ज्या वेळेला या निविदा मागवल्या त्यावेळेला त्याला इतका धबाधबा प्रतिसाद मिळाला की त्याच्यातनं सरकार हडबडलं. सरकार किती खरेदी करू शकणार आहे जास्तीत जास्त, तर 11 बिलियन लिटर्स, म्हणजे 1 बिलियन म्हणजे 100 कोटी. तर 11 वरती तशी संख्या शून्य दिली तर आपल्याला कळेल की किती सरकार घेऊ इच्छितं. प्रत्यक्षात निविदा आल्या त्या 17 बिलियनच्या आल्या. ओके. आणि त्याहीपेक्षा या मधल्या कालखंडामध्ये अनेकांनी आपली जी क्षमता असते इथेनॉल निर्मितीची ती एवढी वाढवून ठेवली की या क्षणाला या देशात पाण्यासारखं इथेनॉल तयार होत आहे. 20 बिलियन लिटर्सची कपॅसिटी आहे आपल्याकडे, त्याला इन्स्टॉल कपॅसिटी म्हणतात. प्रत्यक्षात गरज आहे 11 बिलियन डॉलर्सची. म्हणून मी जो मगाशी मुद्दा म्हणालो की पर्यावरणाचा दावा सरकार करतोय ते थोतांडे, ही खरी इथेनॉलची जबरदस्ती केली जाते ती या सगळ्या उत्पादकांनी इथेनॉल तयार केलं, त्याचं आता करायचं काय हा प्रश्न पडलाय म्हणून केलं. याआधी 5% होतं, आता ते 20% झालंय.
भविष्यात हे वाढत जाणार आहे की नक्की यामागची गणितं काय आहेत पुढची? नाही, वाढत जाणं अपेक्षित आहे, पण तंत्रज्ञान आत्ताचं ते उपलब्ध आहे ना, ते असं आहे की आत्ता तू आणि मी किंवा अन्य कोणीही जी काही मोटार चालवतो त्या मोटारीमध्ये 1 लिटर पेट्रोल भरत असताना जर 10% म्हणजे 100 मिलीलिटर जर त्याच्यामध्ये इथेनॉल मिसळलं तर फारसा त्रास होत नाही. ज्या क्षणाला ते 12-15च्या पुढे जायला लागतं त्या क्षणाला त्रास होतो. तो काय त्रास होतो तो आणि का होतो हे आधी आपण लक्षात घ्यायला हवं. इंग्रजीमध्ये शब्द आहे की कॅलोरिफिक व्हॅल्यू, म्हणजे ज्याला मराठी उष्मांक असं म्हणतात. म्हणजे आधी इंग्रजी सांगितलं कळायला सोपं पडेल. तर तो उष्मांक असा की म्हणजे अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर 1 लिटर पेट्रोल जाळलं तर जेवढी उष्णता तयार होईल तेवढी उष्णता तयार करण्यासाठी कदाचित 9 लिटर इथेनॉल जाळावं लागेल. जास्त लागतं ते, कारण त्यांची कॅलरीफिक व्हॅल्यू कमी असते. त्यामुळे इथून ते तिथे जाण्यासाठी एखाद्या मोटारीला 1 लिटर पेट्रोल लागत असेल तर तेच इथेनॉल तर तुम्हाला 9 लिटर इथेनॉल लागेल. क्रमांक 1. क्रमांक 2 यातला असा की इथेनॉल अत्यंत ज्वालाग्राही आहे, म्हणजे ते पटकन पेट घेतं, ते त्याचं मिश्रण करणं सोपं नाहीये. त्यामुळे ह्याचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर तिथे आपलं तिसरं कारण येतं ते असं की त्या वाहनाच्या तंत्रज्ञानामध्ये बदल करावा लागतो. जसं फोर्डनी ब्राझीलमध्ये केलं. ब्राझीलमध्ये 1999-2000 साली 100% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आल्या. या सगळ्या कंपन्या ज्या भारतामध्ये पण आहेत त्यांनी तिथे आणल्या, कारण धोरणामधलं सातत्य तिथे आहे, ते आपल्याकडे नाहीये. मग काय फरक करावा लागतो तर तुझ्या पिढीला कदाचित तो शब्द माहिती नसेल. कार्ब्युरेटर नावाचा एक अवयव असतो मोटारीला, दुचाकीला असतो आणि मोटारींनाही असतो. तर त्या ज्या जुन्या तंत्रज्ञानावर आधारित ज्या मोटारी असतात त्या 10%च्या वरती जर इथेनॉल गेलं तर ते कार्ब्युरेटर प्रकरण बंद पडतो, तो स्पार्क यावा लागतो, तो येत नाही आणि गाडी बंद होत, जे काय व्हायचं ते गाडीचं होतं. म्हणून त्या तंत्रज्ञानामध्ये बदल करावा लागतो. ते तंत्रज्ञान एका रात्रीत बदलता येत नाही. तुला सांगितलं उद्या गाडीत इंजिन बदलून आणि ते शक्य नाही. त्याची तंत्रज्ञानातच बदल व्हायला हवा. तंत्रज्ञानाचा बदल कंपन्यांनी स्वीकारायला हवा आणि तशा गाड्या या 25%पर्यंतचा इथेनॉलचा सहज काय म्हणतात त्याला पूर्णपणे वापर करू शकतात. आता ज्या वेळेला 100% इथेनॉलवर गाड्या चालवण्याचं स्वप्न बाळगायचं असेल तर त्यासाठी ती तंत्रज्ञानाची जी तरतूद आहे ती करायला हवी ना. कंपन्यांना बदल करण्यासाठी उसंत मिळायला हवा, त्यासाठी त्यांना ती आर्थिक गुंतवणूक असायला हवी. हा यातला तांत्रिक बाजू. आणि दुसरी बाजू आपण लक्षात घ्यायला हवी ती भारतासारख्या कायमस्वरूपी विकसनशील देशांना लक्षात घ्यायला हवी. मग आपण एका बाजूला ते काय डेटा सेंटर्सच्या गोष्टी करतो, एका बाजूला ऊसाच्या लागवडीच्या बाता मारल्या जातात, त्याच वेळेला इथेनॉलच्या आणखी स्वप्न दाखवली जातात. 1 लिटर इथेनॉल तयार करायचं झालं तर साधारण 3 ते 5 लिटर पाणी लागतं. म्हणजे आपल्याला $11 बिलियन आपण करतोय, म्हणजे ते गुणिले 5 केलं तर किती लिटर पाणी लागतं हे कळेल. त्यातला तपशिलातला मुद्दा असा की इथेनॉल तयार झालं, घाला गाडीमध्ये असं नसतं. ते इंधन योग्य करावं लागतं. म्हणजे पुन्हा मराठी मनाला सोपं उदाहरण द्यायचं झालं तर दूध आणि बासुंदी याच्यामध्ये फरक असतो ना. म्हणजे ते दूधच असतं शेवटी, पण फरक असतो. तर तसं इथेनॉलची बासुंदी करावी लागते, म्हणजे ते आटवावं लागतं. कारण त्याची जी घनता आहे ती साधारण 14-15% असेल. म्हणजे 100 लिटर जर इथेनॉल तुम्ही त्या इंधनासाठी वापरायला गेला तर त्यातनं 15 लिटर फक्त तयार होऊ शकतं. आता ती तांत्रिकदृष्ट्या वाढवायचं चाललेलं आहे, अनेक खासगी कंपन्या त्याच्यामध्ये येत आहेत. तर मग ते वाढवायचं म्हणजे काय करायचं, जसं दुधाची बासुंदी करताना काय करतो तर ते आपण रटरवतो, आटवतो, मग ते ओतू जाणे म्हणून परातीमध्ये वगैरे करतो. तसंच इथेनॉलचं करावं लागतं. म्हणजे ते इथेनॉलचं बाष्पीभवन जेव्हा होत असतं ते बाष्प एकत्र करायचं, त्याची प्रक्रिया करायची आणि त्याच्यातनं संवत म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड इथेनॉल तयार करत राहायचं. ते इंधन योग्य असतं. तर म्हणजे तुम्हाला पाणी भरपूर वापरावं लागणार, तुम्हाला त्याच्याबरोबरीनं उष्णता तयार करावी लागणार, म्हणजे ऊर्जा तयार करण्यासाठी 4 पट ऊर्जा वापरायची. तर ह्याचं समीकरण हे मुळात लक्षात घ्यायला हवं. ते ब्राझीलला जमलं. का जमलं ब्राझीलला? तर ब्राझीलमध्ये जगाला थक्क करू शकेल
अशी अमेझॉन वाहते. ओके. प्रचंड प्रमाणावरती पाणी आहे. पाणी. ब्राझील तर ज्याला पाण्याची खोली म्हणतात, म्हणजे अगदी थोडंसं खणलं तरी पाणी येतं. तू मराठवाड्यात आहेस, बरोबर. मराठवाड्यामध्ये आता मला वाटतं किलोमीटरभर खालती गेलं तरी पाणी लागत नाही. तर हे येणार कुठनं पाणी? बरोबर. त्यामुळे याचं काढायचं आणि त्याला द्यायचं हा जर विषय असेल तर ते पर्यावरणासाठी कधीच उपयुक्त नसतं. नक्कीच आपले काही सहकारी सुद्धा आहेत, त्यांचेही काही प्रश्न आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सरांना विचारू शकता. सर, मुळात सांगितलं तर म्हणजे हा जो सगळा खटावटोप चालला आहे आपला एकूण, की परदेशी चलन वाचवायचं आणि देशातच इथेनॉल वापरायचं. पण एवढं करून सरकार पेट्रोल स्वस्त किमतीत देत नाही आहे. तू अगदी म्हणजे यातला खरा दुखरा मुद्दा जो आताचा आहे ना तो हा आहे. आणि तिथे आपण परदेशांच्या तुलनेमध्ये अत्यंत अप्रामाणिक ठरतो. तो कुठल्याही विकसित देशामध्ये जा, पेट्रोल पंपावरती 7-8 पर्याय असतात. E20 आहे, E40 आहे, E50 आहे, E80 आहे, E100 आहे आणि त्यानुसार इंधनाचे दर आकारले जातात. तर यातला मुद्दा असा की जर 25% इथेनॉल वापरून तुम्ही माझं पेट्रोल आधीच खराब करणार असाल तर किमतीत तरी स्वस्त द्या ना तुम्ही. ते पण देत नाहीये. म्हणजे एका बाजूला आपण नुकसान करणार वाहनाचं आणि त्याच वेळेला खर्चही जास्त करणार. हे भारत सरकारच्या एकंदरच जे अप्रामाणिकतेचं ज्या अनेक धोरणांचं लक्षण आहे त्याच्यात हा भाग आहे. आणि तू म्हणतोस तर तो मुद्दा जरी सरकारने केला की ठीक आहे, जे E20 पेट्रोल घेतील त्यांना लिटर मागे 15 रुपयाची सवलत, लोक रांगा लावून घेतील. कारण नाहीतरी रस्त्यांची हालत लक्षात घेता, परिस्थिती लक्षात घेता गाड्या नाहीतरी खड्ड्यातच जातात. तर निदान स्वस्तात पैसे वाचून तरी खड्ड्यात जाऊन नवीन जेव्हा गाडी घेऊ तेव्हा पैसे वाचतील. तसंही करत नाहीये. त्यामुळे हा मुद्दा अगदी बरोबर आहे. परदेशात असं विकलं जातं, तसं जर विकण्याची जर प्रामाणिकता सरकारने दाखवली तर लोक आनंदाने स्वीकारतील. सर, त्याच्यात एक आणखीन एक मुद्दा असा तुम्ही मगाशी उल्लेख केला, की ऊर्जेसाठी ऊर्जा खर्च केली जाते. तर आपण एकूण अर्थव्यवस्थेचं आपलं कौतुक करून घेतो, की जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बाह्य धोके असले तरी आपली अर्थव्यवस्था एकमेकांच्या घटकांवर अवलंबून आहे, देशामध्ये सगळं व्यवस्थित आहे. तर जेव्हा आपण इथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरतो, गाड्यांचे बरेच आपल्याला जी टेक्नॉलॉजी ती बदलावी लागणार आहे. एक तर BS6मुळे आपण काही वाहनांचं काही वर्षापर्यंत परत बदललं, ही टेक्नॉलॉजी सतत बदलली. तर यामुळे असं वाटत नाही का की ऑटो सेक्टर याच्यामुळे जास्त हार्म होईल? नाही, तो मार खाईल ना. आधीच कसं होतंय माहितीये का की आधीच या मोटार कंपन्या विचित्र अवस्थेत त्यांना तग धरून राहावं लागतं. या क्षणाला सुद्धा आपण आत्ता बोलत असताना सुद्धा अनेक आपल्या माल मोटारींमध्ये जे जाताना आपण बघतो ना, असे बघा 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 काळ्या रेल्वेच्या इंजिनासारखे धूर सोडतात. कारण त्याच्यामध्ये रॉकेलची भेसळ असते ना. आता ती भेसळ तुम्ही आपण ती कमी करू शकलेलो नाही. त्याच्यानंतर हा इंधनाचा मुद्दा आहे. मग या कंपन्यांनी करायचं काय? आता सरकारच्या एवढ्या आव्हानानंतर सुद्धा या कंपन्यांना ढिम्म कोणी तयारी दाखवली. तर सरकारने यावेळेला बैठक बोललेली होती. आता मारुतीवाले बिचारे सरकारी गळ्यात पट्टा असल्यामुळे ते हजर राहतातच, पण टाटावाले फिरकले नाहीत. हा प्रश्न होता तेव्हा व्यवस्थितवाले फिरकले नाहीत. त्यामुळे त्यांनी काय करायचं हा तुम्ही धोरण सातत्याचा त्याच्यामध्ये काही जर भाग आणला नाहीत आणि नागरिकांकडनंही नाराजी व्यक्त होत राहिली तर या क्षेत्राला मोठा फटका आहे. आणि जेव्हा दोन घटकांना जेव्हा फटका बसतो, एक तर गृहबांधणी आणि दुसरं वाहन, कारण त्याच्याशी अनेक क्षेत्र जोडली गेलेली असतात. त्यामुळे याला जर फटका बसला तर रबरपासून काचेपर्यंत सगळ्या उद्योगांना फटका बसणार आहे. पण सरकार एवढा व्यापक विचार करत नाही. आणि म्हणून मगासपासून मी सातत्याने मुद्दा सांगतो, ते पर्यावरण वगैरे नाही कारण थोतांडेत. खरं कारण यांना सगळ्यांना गुंतवणूक करू दिली, उत्पादन वाढवू दिलं, ते उत्पादन तर जिरत नाहीये. मग ते तुमच्या आमच्या गाड्यांमध्ये ते काय म्हणतात त्याला घुसवा, असा हा प्रकार आहे. त्याच्यातला याला जोडूनच एक प्रश्न की ह्या सगळ्या वाहनांवर खूप परिणाम होतोय. अशा सर्वात इथेनॉलचा जेव्हा वापर आणि याच्याबद्दल आदेश आले त्याच्यानंतर वाहनांवर होणारा परिणाम, नुकसान, म्हणजे कुणाच्या त्या पेट्रोलच्या टाकीत मुंग्या झाल्या किंवा काय आणखीन, हे या तक्रारी आल्या. या तक्रारींवर ऑटोमोबाईल कंपन्यांकडून एक स्पष्टीकरण आलं की असा काही धोका नाही वगैरे. पण नेमका काय परिणाम होतो हा एक प्रश्न. आणि दुसरा, ऑटोमोबाईलवर असा परिणाम होत असताना एप्रिलमध्ये सरकारने एव्हिएशन फ्युलमध्ये पण इथेनॉल म्हणजे इथेनॉलचा वापर करण्यासाठीचा एक पुढाकार घेतला होता. त्या संदर्भात काय? नाही, ते इथेनॉल वापर चुकीचा आहे हा मुद्दा नाही आहे. त्याची किंमत काय पद्धतीनं द्यायची हा त्यातला मुद्दा आहे. आणि त्या कंपन्यांना आत्ता तुझ्या माझ्याकडे ज्या काही मोटारी आहेत ना त्याच्यामध्ये 10% इथेनॉलने काहीच फरक पडत नाही. कारण
तशी तंत्रज्ञानाची स्थिती आहे. जेव्हा तुम्ही 20% जाता तेव्हा आता सरकारलाच कधी नव्हे ते मान्य करावं लागलं, लाजत मुरडत का होईना सरकार म्हणाल हो नाही 8 ते 10% परिणाम होतो. जसं वाहन उद्योजकांचे दावे मायलेजचे खोटे असू शकतात तसे असतात बऱ्याचदा, तसे सरकारच्याही दाव्यावरती विश्वास ठेवायचं कारण नाही. पण मुद्दा असा आहे की हे सगळं करत असताना तुम्ही त्या उद्योगाला संधी देणार का? आणि मुद्दा क्रमांक 2, त्याची किंमत आपण कशामध्ये देणार? आज या वेळेला तिकडे तो पॅसिफिकच्या तळाशी एल निनो उपटला तर भारतात हवालदिल झालोय आपण. पावसाची एकंदर परिस्थिती कठीण आहे. अशा वेळेला ज्याचा मूल घटक पाणीच आहे तो तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वापरून पर्यावरणासाठी स्नेही आहे असं सांगू शकता का? हा यातला मुद्दा. बाकी सरकारच्या दाव्यांवरती जेवढा अविश्वास दाखवायला हवा तितकाच दावा या तक्रारींवरतीही दाखवायला हवा. मुंग्या विंग्याने हे जरा फारच झालं. म्हणजे उद्या ते खूप गोड लागलं म्हणून आम्ही चहात घालतो त्याला काय हे ते ठीक आहे, भारतीय मानसिकता आहे, बडा चढा के सांगावंच लागतं, त्याशिवाय लोकांचा विश्वास बसत नाही. पण तक्रारी आहेतच ना. आणि त्याच्या तक्रारीचं 2च कारण इतकी शास्त्रशुद्धरित्या सिद्ध झालेली आहेत की एक तो कॅलरिफिक उष्मांक, पेट्रोलचा उष्मांक इथे आहे आणि इथेनॉलचा इथे आहे. तर त्या पेट्रोलच्या बरोबरी येण्यासाठी तुम्हाला जास्त इथेनॉल वापरावं लागेल ना. त्याचं काय करणार आहात? हे तर उघड आहेच ना सगळं. तर ते विमान इंधनात वापरण्यासंदर्भात तेच सांगतो ना, आत्ताच्या कुठल्याही इंजिनामध्ये 5 ते 10% काहीच फरक पडत नाही. तसंच तो आहे. म्हणजे ते आता काही कंपन्यांनी विमानं 100% इथेनॉलवर काढायचं सुद्धा वचन दिलेलं आहे. प्रयत्न तसे होत आहेत. पण त्याच्यासाठी जी तंत्रज्ञानाला जी एक वेळ द्यावी लागते ना सुधारण्यासाठी, ती न करता त्याला विमान आज पेट्रोल नाही मिळणार इथेनॉलवर उडवा असं होऊ शकत नाही. हे 5 ते 10% हा म्हणजे आणखी एक प्रश्न त्या अनुषंगाने खरं म्हणतात आता जास्त चर्चा जातो तो म्हणजे नितीन गडकरींचं याबद्दलचं ऑब्सेशन काय आहे इतकं इथेनॉल वापरावं आणि ते इतकं सगळीकडे वाद प्रतिवाद त्याच्यावर चालू असताना गडकरी खूप ठासून भूमिका मांडत असताना केंद्र सरकार इव्हन पेट्रोलियम मंत्री आता अलीकडे 2 दिवसापूर्वी त्यांनी बोलले पण बाकी सरकार मधून कोणी काय बोलत नाही. सरकार कुठल्याच विषयावर बोलत नाही हाच तर खरा मुद्दा आहे ना. आणि पत्रकार परिषदा वगैरे असं काही नसतंच, त्याच्यामुळे तो भाग वेगळा. पण गडकरींचं म्हणजे खाजगी वाटेल अशा अर्थाने, पण एक महत्त्वाचं माझ्या ऊर्जाविषयक पुस्तकाच्या प्रकाशनाला गडकरी होते आणि तिथे ते हेच ठासून सांगत होते. त्याचा ते म्हणजे व्यासपीठावर त्यांचा आणि माझा असा सवाल जवाब या पातळीवरती झाला आणि शेवट मी त्याचं असं केलं की म्हटलं नितीनजी तुम्ही या पर्यायी इंधनांच्या प्रेमात आहात आणि सगळ्या प्रेमाप्रमाणे तुमचं हे प्रेम आंधळ आहे, हे त्यातलं खरं कारण आहे. आणि त्यांना इतकं वाटतं की काही दिवसांनी पेट्रोल डिझेल आपण कायमचं मुक्त करून टाकू शकू किंवा EVs चालू शकतील. हे अशक्य आहे. कारण याचं कारण असं की पेट्रोल आणि डिझेलमध्ये जी सोय आहे ना ती सोय कुठल्याच इंधनात नाही आहे. मग तंत्रज्ञान कसं बदलेल? की तंत्रज्ञान असं बदलेल की एका लिटर पेट्रोलवरती 100 किलोमीटर जाणारी गाडी येऊ शकेल, ही सुधारणा होईल. पण पेट्रोल आणि डिझेलचं कायमचं उच्चाटन करून टाकू वगैरे असं कधी होत नाही. आणि खरं सांगायचं तर हा मुद्दा गडकरींना म्हणजे परवा राज ठाकरे यांनी तो जो मुद्दा मांडला नंतर तो गाजला, तो हाच की तुमचं खातं ते नाही तुम्ही कशाला सांगताय. पण आता एका बाजूला खाती असलेले लोक कधीच काही बोलत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला खातं नसलेले लोक पण बोलतात. याच्यामध्येच आपल्या गांभीर्य अडकलेलं आहे. हाच तर आपला अडचणीचा मुद्दा आहे. पावसाची स्थिती कठीण आहे असं दिसतंच आहे. आजच राज्य सरकारचा निर्णय आला की पहिल्या पेरण्या वाया गेल्या, दुबार पेरणीचं संकट आहे. अशा स्थितीत इथेनॉलला उत्तेजन पाहता मका आणि याचं उत्पादन वाढलं तर अन्न टंचाईचा धोकासुद्धा आहे. म्हणजे पेच असा येईल की इंधन सुरक्षेच्या महत्त्व द्यायचं की अन्न सुरक्षेला महत्त्व द्यायचं, किंवा अशी शक्यता आहे की इथेनॉलसाठी मका हवा असेल तर तो परदेशातनं आयात करता, म्हणजे एका आयातीला दुसरी आयात हा पर्याय, अशी शक्यता दिसते का? ते तसं करावं लागेल. कारण हा जेव्हा अमेरिकेमध्ये प्रश्न आला ना 1991-99 पासून ह्याला सुरुवात झाली, तेव्हा तिथल्या वर्तमानपत्रे माझ्याकडे काही त्याचे अजूनही मी ते कात्रणं पण असतील, त्या एका असा 8 कॉलम असा लेख होता आणि त्या लेखाचं शीर्षकच हे होतं, फूड ऑर फ्युएल. तुम्हाला प्राधान्य कशाला देतं? त्या वर्षी असं झालं अमेरिकेमध्ये, एक बटाटा बाजारात येण्या सगळ्यांनी आपल्या इथेनॉलसाठी पाठवत राहिले. ते खायचं काय?
हा मुद्दा यातला महत्वाचाच आहे. आणि त्याच्यात आपले तू म्हणतोस ना तो मुद्दा आहेच, आयात करा ना मग. कारण तिथे मका हा इतका म्हणजे कचऱ्यासारखा पिकत असतो, तिथे आपली तात्विक अडचण आहे. कारण तो बीटीवाला मका असतो, जैव कीय प्रक्रिया केलेल्या बियाण्यापासून तयार झालेला असतो, त्यामुळे तिथे पण आपली बंदी. मग करणार आहात काय? हा मला असं वाटतं ना मुद्दा सरकारच्या म्हणजे मनमोहन सिंगांच्यावरती त्यावेळेला टीका झाली, धोरण लकवा आपण असं हे केलं होतं. हा धोरण धरसोड आहे आणि ही शुद्ध धोरण धरसोड याच्यातनं दिसून येते. एका बाजूला पाणी नाही आहे, त्याच वेळेला तुम्ही त्या IT रिलेटेड जो नवीन उद्योग येतो त्याला तुम्ही डेटा सेंटर्स त्याला तुम्ही उत्तेजन देताय, त्याच वेळेला पाण्याला हा एक मुद्दा आहे. आणि जेव्हा पाण्याचं संकट येतं ना तेव्हा पहिली बंदी ही पिण्याच्या पाण्यासाठी ठेवली जाते आणि म्हणजे उपलब्धता ठेवली जाते आणि शेतीवरती बंदी येते. मग हे पाणी तुम्ही कुठून देणार आहात? आधीच मुळात ऊसाच्या वरती अनेक तज्ज्ञांनी विलास साळुंखेंपासून सगळेजण सांगत आले की ऊसावरचं अवलंबित्व कमी करा, कारण खूप पाणी पितात ते. मग हे मला असं वाटतं की ते जे म्हटलं जातं ना की या हाताचं त्या हाताला कळत नाही, तो हात काय करतो ते या हाताला माहिती नाही, असं सरकारचं आहे. आणि इंधन सुरक्षितता हा जो मुद्दा आहे ना हा खोटा आहे. इंधन सुरक्षितच आहे, पैसे खर्च करायचे नाहीत की हा मुद्दा आहे. पेट्रोल डिझेल मिळत राहणारच आहेत आणि अजून जी काही क्षमता आहे त्याच्या क्षमतेच्या 40-50% पण सौदी अरेबियासारख्या देशातनं उत्खनन म्हणजे झालेलं नाही आहे. अनेक तेलविरी अशा आहेत की जे अजून त्यांना करावेच लागलेले नाही आहेत. किंवा उत्तर गोलार्धावरती कॅस्पियन समुद्राच्या तिथे प्रचंड प्रमाणावर तेल साठे आहे असं म्हणतात. अमेरिकेने परत ते फ्रॅकिंग तंत्रज्ञान आणलेलं आहे. तर तेलाची उपलब्धता हा विषय नाही, आम्हाला विषय पैसे वाचवायचे आणि कुणाच्या तरी खिशामध्ये हात घालायचा हा विषय. इंधन सुरक्षितता भाऊ हा खोटा भाऊ आहे. इंधनाची उपलब्धता असणारच आहे. हे खूपच टोकाचं या विषयाचं वागणं आहे. आणि ह्याच्यात वर्तमानपत्र संपादक बिंपादक या अर्थाने एक मुद्दा मला फारच जाणवतो की लाटा येतात अशा. म्हणजे आता ईव्हीची लाट पण ईव्ही तितकंच प्रदूषणकारी आहे हे लोकांना कळत नाही. आणि ईव्ही का आणायचं तर शहरातली धुराची संकट कमी होईल म्हणून. मग तो धूर खेडेगावात झाला तर चालेल, ती वीज कोळसा जाळून तयार करायची आणि इथला धूर कमी व्हावा म्हणून इथे वापरायची. हे आपण एक लोकसत्ताने एक तो शब्द वापरला होता की ही सरकारी धोरणांची उड्डाणपूल मानसिकता आहे. म्हणजे इथे वाहतुकीची समस्या आहे का, एक उड्डाणपूल बांधा तिथे. मग त्याच्यावरती समस्या आहे का, आणखी एक उड्डाणपूल बांधा. कंत्राटा देता येते, पण ते कुठेतरी उड्डाणपूल संपतील ना, मग तिथे काय करणार आहात तेव्हा बघू. तिथे आणखी एक उड्डाणपूल ज्याला इंग्रजीमध्ये छान शब्द आहे होलिस्टिक पॉलिसी किंवा प्लॅनिंग जे असतं ना. मग या संदर्भात मला अगदी दाखला द्यायला आवडेल. 2012 साली जेव्हा जर्मनीला गेलो होतो ना, जर्मन ऊर्जा मंत्र्यांची मुलाखत घेतली होती आणि तेव्हा नुकतंच फुकुशिमा घडलेलं होतं आणि जर्मनीनी सगळे अणुभट्ट्या बंद करायचा निर्णय घेतला होता. तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की अहो ते तुमची विजेचं काय करणार, अणुभट्ट्या बंद करणार. तर तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर आहे की 2050 सालापर्यंत आमचा विजेचा प्रश्न मिटलेला आहे. एवढी एनर्जी सिक्युरिटीचा विचार त्या देशांनी केलेला आहे. इथे फक्त ते आपण ठिगळ लावणं चालू असतं धोरणाच्या बाबतीमध्ये. आणि तसंच हे आहे एनर्जी सिक्युरिटीचा मुद्दा. जर तुम्हाला तसा असेल तर तशा पद्धतीनं विचार करा ना. 2008 साली सरकार पडता वाचला. विषय काय होता तर अणु करार अमेरिकेचा करायचा की नाही. तो अणु करार झाला, त्याच्यानंतर एक युनिट आपण काही वाढवू शकलेलो नाही ऊर्जा. मग ऊर्जेचा प्रश्न आहे ना, मग विजेसाठीचे नाफ्ता त्या म्हणजे पेट्रोलजन्य वापरलं जातं ते बंद करा, कोळसा बंद करा, अणुऊर्जा निर्माण करा. करायचं प्रत्यक्षात काहीच नाहीये. जे मुठभरांच्या सोयीचं आहे ते सतत करत राहायचं. प्रत्येक बाबतीत हेच दिसतं. एका बाजूला ईव्हीसाठी आम्ही सोलर वगैरे करतो हे सांगायचं, तर काही कंपन्या सौर ऊर्जेच्या क्षेत्रात गेल्या किंवा त्यांनी गुंतवणूक केली की त्याच वेळेला बरोबर सरकारचं सौर ऊर्जा स्नेही धोरण तयार होतं. हे सातत्यानं दिसलेलं आहे. आता खरं म्हणजे इतका विसंवाद आहे ना आपल्यासारख्या देशामध्ये, तो जास्तीत जास्त लोकांनी लक्षात घ्यायला हवा. जी कंपनी पर्यावरण स्नेही आहे, उद्योगामध्ये आहे, असा जिचा गवगवा केला जातो, तीच जगातली सगळ्यात मोठी कोळसा खाण कंपनी आहे. भारतातली जवळपास सगळ्या राज्यातली कोळशाची कंत्राटं एकाच कंपनीला मिळतात. मग याची सांगड कशी घालायची? त्यातलं सगळ्यात
सरकारचं सुदैव असं आहे ना आपल्या सातत्यानं ते दिसत आलेलं आहे की लोक विचार करण्याच्या फंदात पडत नाहीत. विचार करणं लोकांनी सोडलेलंच आहे. त्यामुळे हे असले धोरण विसंवाद लोकांच्या लक्षात येत नाहीत आणि त्याचाच फायदा हा इथेनॉल सारख्या धोरणामध्ये दिसतो. सर, इथेनॉलच्या वापरामुळे म्हणजे थोडक्यात राज्यात आता किंवा देशात पाण्याचं संकट जे आहे ते अधिक गहरं होण्याची शक्यता आहे असं म्हणता येईल का? म्हणजे संकट गहिरं खूप पाऊस पडला तर नाही होणार, पण पाणी कशाला सर, वापरायचं. बदलतं हवामान जे बरोबर. काही आहे म्हणजे अगदी ऋतुचक्र बरोबर. जे काही आपलं बदललेलं आहे हो. त्यानुसार जर पाहिलं तर मग येत्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवेल आणि त्यानुसार मग शेतीचाही प्रश्न पुन्हा 100% उद्भवेल. आणि आपण लोकसत्तेतनं ही भूमिका सातत्यानं मांडतोय की सरकारने पुढच्या 5 वर्षात शेतकऱ्यांनी पीक पद्धती कशा बदलाव्यात याच्यासाठी सुद्धा काहीतरी धोरण आखायला हवं ना. तुम्ही 50 वर्षापूर्वी तुफान पाऊस पडत होता तेव्हाची पिकं आता कशी घेता? किती हास्यास्पद आहे आपलं धोरण. म्हणजे एक उदाहरण पुरेसं आहे. नगर जिल्हा हा, आता इथल्यापैकी कोणी नगर जिल्ह्यातले असेल तर सांगायची काही गरज नाही. हा सगळ्यात दुष्काळ प्रवण जिल्हा किंवा कमी पावसाचा जिल्हा मानला जातो. सगळ्यात जास्त कारखाने नगर जिल्ह्यात आहेत, साखर कारखाने. कारण का तर राजकीय दृष्ट्या बडी धिंड नगर जिल्ह्यात येतात. नगरमधले सोलापूर सारख्या ठिकाणी, नगर सारख्या ठिकाणी ते उजनी धरणात काय होतं म्हणून बिचारे लोक वाट बघत असतात. पाऊस पडला तर ते उजनीत किती पडला. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि तुम्ही एकाच धोरणाचा एकाच क्षेत्राचा विचार नाही करू शकत. तुम्हाला सम्यक दृष्टी असायला हवी. ऊर्जेचा विचार करताय तर कृषीचा विचार करायला हवा. कृषीचा विचार करत असाल तर पाण्याचा विचार करायला हवा. अन्य पर्यायी इंधनांचा विचार करायला हवा. ते करत नाही म्हणून तर ही समस्या होते आणि हा प्रश्न निश्चित आहे. जेव्हा पीक पाणी बदलतंय, हवामान बदलत चाललेलं आहे, जुलै महिन्यामध्ये एप्रिल महिन्यासारखं ऊन पडतंय, अशा वेळेला ते पाण्याचा आग्रह धरणारं पिकं किती आपण रेटणार. पण हा प्रश्न लोकांनी विचारायला हवा आणि त्यातल्या त्यात अगदी त्यातल्या त्यात आनंदाचं एक निदान म्हणता येईल अशी गोष्ट कुठली घडली तर दिल्लीमध्ये वाहन चालकाने एकत्र येऊन सरकारी धोरणाचा निषेध करण्याचा प्रयत्न केला. मला सध्याच्या स्थितीमध्ये खूपच कौतुकास्पद वाटलं. म्हणजे त्यांना वाहन चालकांचा नंबर नोंदला जाऊन त्यांची संपत्ती काय आहे, इन्कम टॅक्सच्या धाडी पडतील वगैरे अशी भीती वाटली नाही आणि त्यांनी इथेनॉलच्या धोरणाला विरोध केला. कारण शेवटी हा आपल्या जगण्याचा प्रश्न आहे ना आणि लोकांना तर त्या प्रमाणात त्याचं गांभीर्य नसेल तर तो सरकार असंच रेटणार. आपण जागरूकपणे याच्यावरती प्रकाश टाकायला हवा आणि लोकांनी तो विषय समजून घ्यायला हवा. सर, तुम्ही बोललात की इथेनॉल हे खूपच ज्वलनशील पदार्थ आहे. तर आता जशा इलेक्ट्रिक गाड्यांना आग लागण्याची संख्या ही वाढत राहिली आहे तशी इथेनॉलच्या गाड्यांना आग लागण्याची शक्यता आहे का? इथेनॉलचं कसं होतं, तो नुसता असा ठेवला ना तर तो ज्वलनशील नाही आहे. तर तो जेव्हा जेव्हा पाण्याच्या संपर्कात येतो, जेव्हा जेव्हा नुसती पाण्याची वाफ असेल किंवा हवेतला दमटपणा असेल, जेव्हा जेव्हा त्यांचा संपर्क येतो तेव्हा तेव्हा इथेनॉल चं ज्वलनशीलता त्याची उफाळून येते. म्हणून इथेनॉलला खूप दबावाखाली ठेवावं लागतं. त्यामुळे इथेनॉलची वाहतूक हा खूप नाजूक मुद्दा असतो. आता अलीकडेच आपण मुंबई पुणे घाटामध्ये बघितलं की एक इंधनाचा तो कशी त्याची परिस्थिती झाली. त्यामुळे हे सगळे मुद्दे एकमेकांशी निगडीत आहेत आणि त्यामुळे इथेनॉलचं जर वापरायचं असेल तर त्याची काळजी घ्यायला हवी. इतक्या गर्दीच्या ठिकाणी आत्ता उत्तर प्रदेशमध्ये 4 दिवसापूर्वी जो प्रकार घडला टोल नाक्यावरती, अख्खा ट्रकच पेटला. आता इतकं आपण बंपर टू बंपर ट्रॅफिकच्या कालखंडातनं जात असतो, शहरामधनं वाहनं जात असतात, इथेनॉलचं काही झालं, हे एकसंध विचार होत नाही. तो व्हायला हवा आणि हा मुद्दा त्याच्यात अतिशय महत्वाचा असतो. इथेनॉल पाण्याचा संपर्क आला की इथेनॉलची ज्वलनशीलता वाढते आणि आपल्यासारख्या ठिकाणी जिथे दमट हवामान आहे, म्हणजे खूपच असं घामट वाटत असतं सतत वातावरणामुळे, तिथे हा धोका जास्त उद्भवतो. सर, एक मुद्दा असा होता की शेतकरी जो असतो आपल्याकडे त्याला खूप डोक्यावर घेतलं जातं. घ्यायला पण पाहिजे. काय घेतलं जातं? डोक्यावर म्हणजे सरकार घेतं बऱ्याचदा की शेतकऱ्यांसाठी आम्ही करतो. हे डोक्यावर घेतं असं दाखवतं, प्रत्यक्षात घेत नाही. तोच मुद्दा की गडकरींनी सांगितलं की शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. पण बऱ्याचदा शेतकरी जेव्हा कारखान्यांमध्ये ऊस देतो, ऊसापासून जे काही इथेनॉल निर्मिती करायची ती कंपन्या करणार आहात, तर प्रत्यक्ष शेतकऱ्याला भांडावं लागतं ऊसाच्या दरासाठी. तर प्रत्यक्ष शेतकऱ्याला कितपत काही फायदा नाही आहे त्यात.
हे सगळ्या बोलाची कडी बोलाचा भात म्हणतात ना, तशी गोष्ट आहे. केवळ ते मन वळवलं जावं म्हणून व्हायला हवं. शेतकऱ्यांचा जर विचार करायचा असेल ना, तर तो आपण म्हणजे खरं वेगळा त्याच्यावरती एक आपला कार्यक्रम होऊ शकेल. सरकारची धोरणं शेतकऱ्यांसाठी मारक आहेत ना. सरकारला जे शेतकऱ्यांना द्यायचं ते द्यायचंच नाहीये. शेतकऱ्यांना काय हवंय, एवढा महाराष्ट्रभर पण मी हिंडत असतो, तूही बातमीदारीसाठी कुठे जात असतोस, एक तरी शेतकरी सांगतो का की मला मोफत वीज द्या, मला मोफत पाणी द्या, माझं कर्जमाफी करा? शेतकरी एकच गोष्ट मागत असतात, मी जे पिकवतोय त्याचा दर ठरवण्याचा अधिकार मला द्या. आपल्याला ते सोडून सगळ्यांना द्यायचं आहे. त्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. शेतकऱ्यांचं वगैरे काही भलं होईल. आणि प्रामाणिकपणे सांगतो, ते 4 दशकं पत्रकारितेत काढल्यानंतर लोकांचं भलं व्हावं असं सरकारचा कुठल्याही धोरणामध्ये काही संबंध नसतो. हे वैश्विक सत्य आहे भारताच्या बाबतीमध्ये. म्हणजे पूर्वी तर मी एकदा तो प्रयोग केला होता. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थसंकल्पाची तरतूद आणि त्याचे थेट लाभार्थी उद्योग समूह अशी सांगड घालता येते. आता तर ते अधिकच आहे, आता ते जास्त नाहीच आहेत. ते 1-2घातच खेळ संपून जातो सगळा. त्यामुळे हे काही शेतकऱ्यांचं भलं वगैरे सगळं खूपच बोगस आहे खरं सांगायचं तर. सर, सुरुवातीला तुम्ही ब्राझीलचा उल्लेख केला. तर ब्राझील जेव्हा ही सगळी प्रक्रिया करत होतं, तर त्यांच्या अनुभवातून भारत काही धडे घेणार आहे का? कारण सध्याच्या घडीला आपण पाहतो की E20चं जे ऑब्सेशन आहे राजकीय नेत्यांमध्ये, त्यामुळे एक व्यापक दृष्टिकोन या संदर्भातील, या धोरणासंदर्भातील, त्यामुळे भारत यासाठी किती तयार आहे तांत्रिक आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा? याच्यातलं आपलं काही छान वैशिष्ट्य असं नाही की आपण स्वतः खड्ड्यात पडेपर्यंत आपण स्वतः शिकतच नाही. इतरांच्या शहाणपणातनं शिकण्याचा आपला स्वभाव नाही, तेवढा डोळसपणा नाही. ब्राझीलने हे एका रात्रीत केलं नाही ना. ब्राझीलला प्रचंड प्राणी आहे. म्हणजे अमेझॉन सारखी नदी जेव्हा तुमच्या देशात असते, म्हणजे आपल्याकडे ब्रह्मपुत्रा इतकी 12माही नदी आहे आणि इतकी म्हणजे नदच आहे, तो नदी नाही नद आहे एवढा प्रचंड. कधी गेलीस त्या भागात तर बघ. तर तिथे तुम्ही हे प्रयोग करा ना शेतीचं, जिथे प्रचंड पाणी आहे. दुष्काळ प्रवण राज्यांमध्ये हे सगळे उद्योग केले जातात. त्यामुळे तसं काही शिकणं वगैरे होईल अशी तर काही मला आशा नाही. पण शेवटी जेव्हा उद्योगपती उभे राहतील, जेव्हा लोकच याला विरोध करतील, त्याच्यातनं सरकार शिकेल. पण ब्राझीलचा अनुभव तसाच्या तसा इथे त्याचं अनुकरण करता येणार नाही, कारण तो देश वेगळा, तो प्रदेश वेगळा आणि त्या देशातल्या पिष्टमय पदार्थांची लागवड वेगळी. आणि त्यातला दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे, तो असा की ज्याला जेनेटिकली मॉडिफाईड म्हणतात, जनुकीय आधारित जे बियाणं वापरलं त्या देशांमध्ये वापरलं जातं, ते आपण वापरत नाही, कारण आपल्याला भीती वाटते की काहीतरी आपण साध्या वांग्याच्या चाचण्या सुद्धा GMच्या करू शकलेलो नाहीत तिथे. त्यामुळे मका इतका पिकतो आणि त्याचं म्हणजे कोंबड्यांना घालायचं खाद्य हे मक्यापासून बनवलं जातं. आणि आता ते आत्ताच्या अर्थसंकल्पात त्याच्या आयातीची तरतूद केलेली आहे. आणि त्या भारतीय मका उत्पादक विरोध करतात की नका ते आणू देऊ नका, कारण मग काय होईल की त्यांचा मका इतक्या चांगल्या दर्जाचा आहे, त्यामुळे कोंबड्या टुणटुणीत असतात आणि जास्त अंडी देतात. त्यामुळे त्यांना त्या खाण्याची सवय झाली तर आपला मका कोणी खाणार नाही. म्हणजे हे म्हणून मगासपासून म्हणतो की हे सगळं व्यापक एकमेकांशी जोडलेलं असतं. असं एकाच भलं होत नाही. सगळ्यांचं जेव्हा धोरणात्मक विचार केला जातो तेव्हाच त्यातनं काहीतरी हाताला लागतं. एकूण या आर्थिक गणित हे सगळं इथेनॉल वापराच्या मागची संकल्पना काय, तर आपलं पेट्रोल डिझेलवर आपला जो काय खर्च होतो तो कमी करण्याचा वगैरे. पण एक मुद्दा जो या गेल्या 8-10 वर्षात 7-8 वर्ष जास्त प्रकाशन जाणवलं की जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर कमी होते तेव्हा आपल्या इकडे पेट्रोलचे दर काय कमी झाले नव्हते, आणि जेव्हा वाढले तेव्हा आपल्याकडे वाढले. तर या सगळ्या ह्याच्यातून तेल कंपन्या म्हणजे ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत, त्यांच्या नफेखोरीचा आणि नफ्याचा त्यांचं किती नुकसान होतं असं जे सारखं सांगितलं जातं की तेल कंपन्यांना खूप नुकसान सोसावं लागतं, त्यामुळे हे करतात, किंवा तेल कंपन्या खूप नुकसान सोसून इंधन पुरवठा करतायत. तर यात किती वास्तव आहे आणि वस्तुस्थिती नेमकी काय आहे? मुद्दा असा आहे ना की तेल कंपन्यांच्याकडे बोटं दाखवतात ना, हे 1-2-3 सोडल्या तर बाकी सगळे सरकारी मालकीच्याच आहेत. त्यामुळे सरकार थोडक्यात आमचं उत्पन्न कमी होतं असं म्हणत नाही, यांचं उत्पन्न कमी होतं, त्यांना फटका बसतं. ते थोतांडे. आणि ते अशा अर्थाने थोतांडे की 2020 साली तेलाचे दर शून्याखाली गेले होते ना, तेव्हा खाजगी उद्योगांनी किंवा तेल उद्योगांनी म्हणजे जसं 2-3 दिवस पाणी नळाला आलं नाही आणि नंतर आलं की लोक वाट्या पंचपात्री पण भरून ठेवतात ना, तसं टँकर भरभरून स्टोरेज करून ठेवलं, साठवून ठेवलं पेट्रोल आणि म्हणजे थोडक्यात खनिज तेल. आणि जेव्हा दर वाढले
तेव्हा ते बाजारात आणलं. त्यामुळे हा फायद्या तोट्याचा याच्यातलं सगळ्यात प्रामाणिकपणा कोणी दाखवला होता तो अटल बिहारी वाजपेयी सरकारने. त्यांनी बाजारपेठेशी निगडीत दर केले. ते अमेरिकेमध्ये आहेत किंवा ते इंग्लंडमध्ये आहेत किंवा ते विकसित देशांमध्ये आहेत. तेलाचे दर कमी झाले की तुला मला कमी किंमत मोजावी लागते, लागायला पाहिजे, आणि वाढले की तुला मला जास्त द्यावे लागेल. इथे सरकार काय करतं, जेव्हा वाढते तेव्हा ते निवडणुका आहेत का, मग चेन्नईच्या तामिळनाडूच्या निवडणुका आहेत का, युपीच्या निवडणुका, मग वाढवू नका म्हणून ते वाढवत नाही. आणि ज्या वेळेला ते कमी होतात तेव्हाही म्हणजे आहे तेवढेच ठेवतात. त्याच्यामुळे तो वरचा पैसा मिळतो ना. म्हणजे जर हे पेट्रोल डिझेलवरचे करायचं तर म्हणजे काय 120 रुपये लिटर समजा धरलं ना आपण, तर जवळपास 65, 70, 67 रुपये हे करच आहेत. राज्य सरकार घेतं, हे कर घेतं, एक्साईज वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे तो मुद्दा जर बाजारपेठेशी निगडीत ठेवला तर प्रश्न येत नाही, पण ते तसं करत नाही. आणि याचं कारण परत दुसरं आहे की राज्यांना उत्पन्नाचं साधनच नाही. वस्तू आणि सेवा कर आल्यापासून राज्यांनी कमवायचे कशापासून, दोनच राहिले तुम्हाला, प्रॉपर्टी टॅक्स राहिला, संपत्ती कर, आणि हा विक्री कर गेलाच तुमचा, बाकीचे सगळे कर गेले. म्हणजे वस्तू आणि सेवा कर आल्यानंतर खरं पेट्रोल आणि डिझेल त्याच्यातनं वगळायला हवं होतं ना, पण अजूनही नाही आहे त्याच्यामध्ये आणलेलं. वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत 2 इंधनं आणलेली नाही आहेत वस्तू आणि सेवा कराच्या अंतर्गत. एक दारू, दुसरं, दोन्ही पिवळ्या रंगाची असतात आणि ती फार जीवनावश्यक मानली जातात एका वर्गामध्ये. तर दारू पण जीएसटीच्या अंतर्गत नाही आहे आणि पेट्रोल डिझेल पण आणलेलं नाही आहे. त्यामुळे वाहन उत्तेजित करण्यासाठी आणि मेंदू उत्तेजित करण्यासाठी जे जे लागतं दोन्ही इंधनं आणलेली नाही आहेत. आणि हीच तर लबाडी आहे ना, लोकांना कळत नाही, त्याच्यामुळे सरकारचं चांगलं चालतं असं. सर, जर इथेनॉल इंट्रोड्यूस केलं तर पेट्रोलच्या दरात आणि डिझेलच्या दरात आणि इथेनॉलमध्ये असा किती फरक पडू शकतो? इथेनॉल चे दर सुद्धा आता 50-60 रुपयेच्या आसपास मला वाटतं आहेत. तो सरळ अंकगणित प्रत्येकाला मांडता येईलच की जर मी 120 रुपये पेट्रोलला देत असेल तर त्यातलं 25% जर इथेनॉल वापरलं जाणार असेल तर किमान 15 रुपये मला इंधनाला कमी मिळायला हवेत ना. ते देत नाहीये हा त्यातला एक दुसरा तक्रारीचा भाग आहे. पण ते कमी व्हायलाच पाहिजे. मगाशी जसं सांगितलं, परदेशामध्ये इंधनाच्या दरानुसार किंमत द्यावी लागते आणि ते लोक द्यायची तयारी असते. आणि आता प्रत्येकाला माहीत असतं ना माझी गाडी किती इथेनॉल घेऊ शकते किंवा घेऊ शकत नाही. त्यानुसार तसं ठरायला हवं ना. सरसकट तुम्ही सब गोडे 12% हा एकाच रंगाचा एकाच मापाचा मी ड्रेस शिवलेला आहे, तुम्ही तुमचा देह त्याप्रमाणे बनवा, असं नाही असू शकत ना. माणसाप्रमाणे कपडे असायला हवेत ना. आधी कपडे नाही, आधी माणूस, आणि मग त्याच्या तसं सरकारचं धोरण आधी आणि नंतर त्याची अंमलबजावणी, असा मुद्दा तर आहे. सर, जेव्हा इथेनॉलची गाडी असते त्याला कम्प्लीट इथेनॉल करून नाही शकत का पेट्रोल टाकावंच लागेल? नाही, ते सांगितलं ना, ब्राझीलमध्ये प्रयोग झालेले आहेत, अमेरिकेमध्ये प्रयोग झालेले आहेत, पूर्णपणे नाही, आपल्या ह्याच्यात आपल्याकडे आता अजून ते तंत्रज्ञान सध्याच्या नाही. म्हणून आता काही कंपन्यांनी ज्याला ते फ्लेक्स फ्युएल असा शब्द वापरतात. बॅटरीवरती पण असू शकतं, पेट्रोल डिझेल पण असू शकतं, सीएनजी पण असू शकतं आणि इथेनॉल पण असू शकतं. पण ते त्याला इंजिन तसं बनवावं लागतं. जसं मगाशी सांगितलं, कार्ब्युरेटर आणि त्याची सगळी जुनी पद्धती होती ती इथेनॉल नाही घेऊ शकत. त्यामुळे तसं त्यासाठी ते बदलायला वेळ लागतो ना. आणि माणसं आपल्यासारख्या देशामध्ये ना आयुष्यात एक म्हणजे उच्च मध्यमवर्गीयांचं सोडून देऊया, पण मध्यमवर्गीय आयुष्यात एखादी गाडी घेतो, साधारण त्याच्या आयुष्यात 40-50च्या आसपास तो गाडी घेतो आणि ते प्रेमाने निगुतीनं तो वापरत असतो. त्याला सांगायचं तुझी गाडी आता ती ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे ते कालबाह्य झालेलं आहे, तू नवीन गाडी घे, हे नाही होत नाही, शक्य होत नाही. सर, मगाशी तुम्ही फ्लेक्स फ्युएल टेक्नॉलॉजीचा बद्दल मेन्शन केलं. अमेरिका आणि ब्राझील सोबतच अजून जगामध्ये इतर कोणत्या देशामध्ये या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो? खूप आहे ना, खूप देशात, जवळपास सगळ्या विकसित देशांमध्ये या कंपन्यांनी फ्लेक्स फ्युएल आणलेलं आहे. आणि ज्या देशांमध्ये इथेनॉल पिकवण्याची एवढी व्यवस्था नाहीये ते नादाला लागलेले नाही आहेत ना. कारण पाणी खूप लागतं यासाठी, हे अमान्य करताच येणार नाही. त्याच्यातले तांत्रिक अडचणी खूप आहेत. त्यामुळे अमेरिकेलाही मिसिसिपी आहे आणि हे पाण्याने दुथडी भरून वाहणारे देश आहेत. बारमाही सारखा पाऊस तिथे असतो. आपल्यासारखं नाही 3 महिनेच पडला नंतर परत 9 महिने वाट बघायची, असं नाहीये. त्यामुळे ज्या ठिकाणी पाणी आहे तिथे भरपूर इथेनॉल पिकतं आणि त्यांच्या खाण्यामध्ये पिष्टमय पदार्थ खूप असतात. त्याच्यामुळे त्यांना अनेक मार्गाने इथेनॉल तयार केलं जातं. आपल्यासारखं 2-3च पर्याय नाही आहेत तिथे.
त्याला जोडून माझा एक पुढचा प्रश्न होता. भारतातील ऑटो इंडस्ट्री किंवा जे मेन तयार करतात इंजिन, ते किती कार्यक्षम आहेत हे इंजिन, या प्रकारचे इंजिन बनवण्यासाठी? नाही नाही, ते क्षमता आहेच नाही. एकतर भारतात इंजिन वगैरे म्हणजे हे काय त्या बऱ्याचशा परदेशी कंपन्याच करतात. तो आपण मेड इन इंडिया त्याच्यावरती फक्त ठप्पा लावतो, बाकी काही हे नाहीये. त्यांनी तंत्रज्ञान तिथे विकसित केलेलंच आहे. फक्त मुद्दा आहे ना, वेळ देणार की नाही तेवढा. म्हणजे टाटासारखी कंपनी जी स्वतः इंजिन बनवू शकते, ज्या ट्रकसाठी किंवा मालमोटारींसाठी वापरलं जातं, तेवढा तो वेळ द्यायला हवा ना त्या इंजिनामध्ये बदल करण्यासाठी. तुम्ही अचानक इंधन बदल नाही करू शकत, हाच त्यातला मुद्दा आहे. आणि त्या देशांनी तारखा ठरवून असे बदल केलेत. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो, पुढच्या वर्षी 1 जुलैला GST मध्ये 0.5% बदल होणार आहे, असं या वर्षीच्या 1 जुलैला अनेक देशांमध्ये सांगितलं जातं. एवढी पारदर्शकता. सिंगापूर सारखा देश हा 1 वर्ष आधी सांगतं की पुढच्या वर्षी आम्ही काय करामध्ये बदल करणार आहोत. आपल्यासारखं वाटलं आणि रात्री कोणीतरी टीव्हीवर येतं आणि आजचे कागज का तुकडा हो जाएगा नोट, असं नाहीये ना. ते त्याच्यामध्ये धोरण असतं ते, आणि त्याचं महत्व यामध्ये खूप आहे. ते सर, तुम्ही विविध मंचांवरती म्हणजे गडकरींना वगैरे आणखीन इतर म्हणजे जे केंद्र सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांनाही भेटत असतात. तुम्ही त्यांना कधी विचारलं नाही का की तुम्ही स्वतः हायड्रोजनवर चालणारी गाडी वापरता आणि लोकांना तर E20 सांगतात, तर आपल्यालाही पुढे भविष्यात हायड्रोजनची गाडी वापरावी लागेल का? हायड्रोजनचा पण हाच विषय आहे. हायड्रोजन अनेकांचं म्हणणं आहे की ते उद्याचं इंधन आहे. आता ह्यांना विचारायचं काय? आपण अशा देशामध्ये राहतो की तिथे सांगितलं जातं परदेशात जाऊ नका, त्याच्यानंतर 7 दौरे होतात. सांगितलं जातं की गाडी वापरू नका, त्याच्यानंतर गाड्यांचे ताफेच्या ताफे असतात, मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे, आणि बाकीचं तर ठीकच आहे, म्हणजे अगदी पंतप्रधानांचे सुद्धा. त्यामुळे हे सांगणं हे सगळं आपल्यासाठी असतं आणि त्यांचं जगणं वेगळं असतं, हे आपण अनुभवत आलेलोच आहे. म्हणजे पेट्रोल डिझेलची संकट फार गैर आहे, परकीय चलन फार महत्वाचं आहे, सुट्ट्या तुम्ही परदेशात घालवू नका, पैसा वाचवा, असं सांगितल्यानंतर किती दौरे झाले? तुझे माझे नाही. त्यामुळे सांगणं वेगळं आणि जगणं वेगळं, हे असंच आहे ते. आणि म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. म्हणजे मी विधानसभा बातमीदारी जेव्हा करायला लागलो ना, म्हणजे मला किमान आत्ता सुद्धा 25 आमदारांची नावं मी सांगू शकतो तेव्हाच्या, की जे आत्ता ज्याला आपण लाल डब्बा म्हणतो ना, अशा एसटी गाड्यात नाही यायचे, विधानसभेत येणार आहे. सरकारकडून 2 दावे केले जातात. एकतर की जे ओपेक देश आहेत किंवा जे तेल निर्यात करतात जास्त करून, त्यांच्याकडून साठवणूक केली जाते किंवा कृत्रिम टंचाई केली जाते. तेव्हा इथेनॉल आम्ही जर आणलं किंवा इथेनॉल निर्मिती वाढवली किंवा इथेनॉल निर्मित गाड्या वापरायला सुरू केलं तर भारताचा फायदा होईल, हा एक दावा केला जातो. आणि दुसरा, क्रूड ऑइलचे भाव जेव्हा अगदी $100 वगैरेच्या वर जातील तेव्हा इथेनॉलची तुलनेत जी उत्पादन किंमत असेल ती कमी असेल. हे 2 दावे कितपत पडतात काय? नाही, दावे खरेच आहेत ना. त्याचं दाव्यातली सत्यता असत्यता हा मुद्दाच नाहीये. फक्त त्यासाठी शेजारच्या अंगणात विहीर आहे, तो लेकाचा कधी कधी मला पाणीच देत नाही, मला तहान लागली आहे आणि मी आता घेतो विहीर खाण्याला, असं नाही होऊ शकत ना. ही संकट आता तुम्हाला आधीच कल्पना असायला हवी. कशी असते देशांना, तर तू विचारलास म्हणून सांगतो. 2001 साली 9/11 घडलं, बरोबर? ती विमानं तिथे आदळली. तेव्हा अमेरिकेच्या हे लक्षात आलं की ते मारेकरी हे सौदी अरेबियाचे नागरिक आहेत, काही उच्च शिक्षा विभूषित आहेत. सौदी अरेबिया हा अमेरिकेचा अगदी जवळचा देश. का जवळचा देश? तर सौदी अरेबियातल्या तेलावरती अमेरिकेची जवळपास मालकी असल्यासारखी परिस्थिती होती. त्यावेळेला रिपब्लिकनचं सरकार होतं, जॉर्ज बुश अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी घोषणा केली पुढच्या 20 वर्षामध्ये अमेरिका तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल. जो देश पूर्णपणे आयातीवर अवलंबून होता, जगात पिकणाऱ्या तेलापैकी 74-75% तेल एकट्या अमेरिकेमध्ये म्हणजे प्यायला जात होतं. 24% तेल, राहिलेल्या 200 देशांना 76% भागवावं लागत होतं. तो देश अशी घोषणा करतो की पुढच्या 20 वर्षामध्ये, म्हणजे काय हिंदी चित्रपटाच्या शैलीमध्ये घोषणा करतो तशी, की आम्ही तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ. 2018 साली ती अमेरिकेने स्वयंपूर्णता आणली. याला धोरण म्हणतात. आणि या मधल्या कालखंडामध्ये रिपब्लिकन्सनी ज्यांनी घोषणा केली ते हारले, डेमोक्रॅट्स आले, क्लिंटन आले, ते हारले, परत रिपब्लिकन्स आले, परत डेमोक्रॅट्स आले. या धोरणामध्ये बदल झाला नाही. असं नाही होत ना की मी मुख्यमंत्री आहे ना राज्याचा, मी GST होऊच देणार नाही, आणि मग मी जर
देशाचा प्रमुख झालो तर मी जीएसटी आणणारच आणणार, असं नाही होत नाही. हे जे धोरण सातत्यानं हे शिकण्यासारखं आहे आणि त्यासाठी हे विकसित का होतात, हे यासाठी होतात, या अशा धोरणांमुळे होतात. म्हणजे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे हे तेल संकट काय आत्ता आलं का? जगाने पहिलं संकट 1973 साली अनुभवलं, जेव्हा सौदी अरेबियाने अमेरिकेवरती तेलाचे निर्बंध आणले. आपल्याकडे आणीबाणी आली, तोच कालखंड आहे. तेव्हा आर्थिक आव्हान त्यातलं एक महत्वाचं अंग होतं, हे लक्षात घ्यायला होतं. केवळ राजकीय निर्णय तो नव्हता. तर तेव्हा त्या देशाने त्यासाठी तयारी सुरू केली ना. अशी जेव्हा तुम्ही आधी तयारी सुरू करता, हे परीक्षेच्या आदल्या रात्री मी खूप अभ्यास करतो, मला चांगले मार्क का मिळत नाही, तसं आहे ते. परीक्षा कधी आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला तारखा आधीपासूनच माहिती आहेत, परीक्षेला बसायचं आहे हे माहिती आहे, पण तुम्ही अभ्यास आदल्या दिवशी काय करता, एवढाच मुद्दा आहे यातला. अगदी शेवटचा प्रश्न आहे की जेव्हा इथेनॉलची चर्चा होते, इथेनॉल म्हणजे ज्या तेल कंपन्या आहेत इथेनॉल विकत घेणार बहुतेक साखर कारखाने आहेत. आणि आपल्याला माहिती आहे साखर कारखाना म्हटलं की राजकीय नेत्यांची कनेक्शन येतात, सहकारी असो खासगी असो. अगदी अलीकडे तर आता मी पाहतोय की साखर कारखान्यांकडून मका विकत घेऊ असे बॅनर सुद्धा लावले जात आहेत, कारण की इथेनॉल. आणि प्रत्येकाला इथेनॉलचा वेगळा प्लांट, जसं तुम्ही म्हणाले बाय प्रोडक्ट इथेनॉलचा प्लांट कारखान्यात उभा करायचाच आहे. हा दबाव आहे का सरकारवर, साखर कारखानदार त्याचे नेते, की आम्ही इथेनॉलचा प्लांट सुरू करतोय, आम्ही त्याची निर्मिती करतोय? ती केली आहे त्याने, त्यांनी ती व्यवस्था केलेली आहे. आतापर्यंत इथेनॉल तयार होत नव्हतं का असं नाही. मिथाईल इथेनॉल आणि इथाईल इथेनॉल ते म्हणजे त्या होतच होतं. म्हणजे विषयांतर वाटेल, पण महत्वाचा मुद्दा आहे गावठी दारू काय आहे. बरोबर, हे याच आड पैदास आहे ना बरोबर. साखर कारखान्यातली. नावं त्याची काही असतील, पण ती कुठेतरी ऊर्जा द्यायला जातच होती, ते बरोबर. वापरलं जातच ते. पण जेव्हा आम्ही इथेनॉल खरेदी करू असं सांगितलं सरकारने, तेव्हा ही गुंतवणूक झाली आणि त्या गुंतवणुकीवर परतावा काही नाहीये, म्हणून हा आताचा आग्रह आहे. आणि झालंय कसं की गरज 11 बिलियन लिटर्सचीच आहे आणि आपल्याकडची क्षमता 20 बिलियनची झालेली आहे, जवळपास दुपटीपेक्षा जास्त, म्हणजे दुपटीनी म्हणता येईल अशी. त्याचं काय करायचं हा प्रश्न आहे. मग बाकी पर्यावरण वगैरे सगळ्या सांगण्याच्या गोष्टी खरे कारणं वेगळीच आहेत आणि ती नेहमी अनेक कारणांप्रमाणे याही बाबतीत आर्थिक आहेत आणि आर्थिक हितसंबंधांची आहेत. जाता जाता अगदी प्रेक्षकांना सांगूयात, कारण की सगळ्यांच्या गाडीत आता E20 जाणार आहे, त्यामुळे पर्याय तो ऑप्शन नाहीये. 2-3 फायदे सांगून द्या, जेणेकरून प्रेक्षकांना वाटेल की चला आता गाडीत पेट्रोल जे जाते ते जाऊ द्या. काय म्हणजे तुम्ही इथेनॉल घाला, रॉकेल घाला, पेट्रोल घाला, डिझेल घाला आणि रिक्षामध्ये बसा, मारुती 800 मध्ये बसा किंवा मर्सिडीजमध्ये बसा, रस्त्यावरती लटकायचंच आहे ना. त्याच्यामुळे आता त्यातल्या त्यात तो आनंद माना की जास्त वेळ रस्त्यावर लटकायला मिळेल तुमचा. कारण कसं आहे की ते म्हणजे चांगला आणि वाईट या पर्यायाकडे आपण जातच नाही ना. आपण त्यातल्या त्यात वाईट, कमी वाईट, जास्त वाईट या पद्धतीनंच विचार करतोय. आणि हे इतकं सोपं जाणार नाहीये सरकारला. म्हणजे ज्या पद्धतीनं दिल्लीमधले वाहन चालक उभे राहिले, बाहेरनं जसा विरोध होईल त्याला, आणि शेवटी हा पाण्याचा प्रश्न आहेच ना. त्याच्यामुळे इतकं सोपं नाही की ते 20% सरसकट केलं जाईल. आता सरकारचे हात दगडाखाली अडकलेत आणि म्हणता आम्ही परत जाऊ शकत नाही, कारण कसं जाणार तुम्ही, आधीच तुम्ही निर्णय घेतलेला आहे. असो, त्यामुळे हॅपी इथेनॉल असं आपण दर्शकांना सांगूया. जी काही ऊर्जा मिळेल, जी काही इंधन मिळेल ते गोड मानून घ्या, नाही तरी ठेविले आनंद तैसेची राहावे, हे आपलं तत्व आहेच ते. नाही तर ते मुंग्या लागतायत अशी अफवा पसरते. तर नक्कीच इथेनॉल विषयी चर्चा केली. इथेनॉलने ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारेल, अन्नधान्याला भाव मिळेल, किंवा अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइल आणि त्याचं प्राइसिंगचं कनेक्शन, असे सगळे दावे केले जात आहेत. पण नक्कीच जी सर जसं म्हणाले की धोरणं आवश्यक आहेत, सरकारने योग्यरित्या राबवणं, योग्यरित्या त्यावर काम करणं. ते भविष्यात होईल का? आणि इथेनॉलचा जो प्रश्न आहे तो आत्ता जरी त्याच्यावर प्रश्नचिन्ह असलं तर भविष्यात कदाचित त्याची उत्तरं मिळाली तर प्रत्येक गाडीवाल्याला तरी आनंद होईल. बाकी आपण ट्रेनने वगैरे जाणाऱ्यांना काही तसा प्रश्न पडत नाही. पण एकूण तुमचे देखील काही प्रश्न असतील किंवा तुम्हालाही काही वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मुक्त संवाद विषयी तुम्हाला काय वाटतं तेही सांगा, आणि मुक्त संवादमध्ये आम्ही कोणते विषय घ्यावेत तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला तुम्ही अद्यापही फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा. सर खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.